नमस्कार, मी प्रीतीनी तुमचं आपल्या नात्यांचा स्पर्श या चॅनेलमध्ये सहर्ष स्वागत. चला तर आपण पुढच्या कथेकडे वळूयात. माझ्या नवऱ्याच्या मृत्यूला फक्त 13 दिवस झाले होते, पण सासरच्यांच्या वागण्यात इतका बदल झाला होता की जणू मी त्या घरात कधी नव्हतेच. माझ्या सासूच्या डोळ्यात माझ्यासाठी केवळ तिरस्कार होता, कारण मला मूलबाळ नव्हतं आणि सासूच्या नजरेत मी अपशकुनी होते. तिचा आवाज इतका झाला होता की प्रत्येक शब्द माझ्या मनाला जखम करून जात होता. निघ इथून, आमच्या घरात तुझ्यासाठी जागा नाही, तूच माझ्या मुलाला खाल्लं आहेस, ती जोरात ओरडली. मी तिच्या पायांवर पडले, हात जोडून विनंती केली, आई, मला घराबाहेर काढू नका, मी कुठे जाऊ, माझं या जगात तुमच्याशिवाय कोणीच नाही. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. माझं हृदय दुःखाने भरून आलं होतं. नवऱ्याच्या जाण्याचं दुःख अजून शांतही झालं नव्हतं आणि आता हा अन्याय. पण सासूच्या मनात दया उरली नव्हती. तिने मला जोरात ढकललं आणि दरवाजा माझ्या तोंडावर बंद केला. मी घराबाहेर उभी राहिले, पूर्णपणे एकटी. माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. मला कळत नव्हतं कुठे जावं, कोणाकडे जावं. तेवढ्यात माझ्या दिराची गाडी आली आणि तो माझ्याकडे आला. त्याच्या चेहऱ्यावर थोडी सहानुभूती होती, पण त्याहून जास्त थंडपणा होता. तो म्हणाला, वहिनी, मला माहीत आहे आईने तुम्हाला घराबाहेर काढलं आहे, त्यामुळे मी तुम्हाला घरात पुन्हा घेऊन जाऊ शकत नाही. पण माझ्या माहितीमधली एक जागा आहे, तिथे तुम्ही राहू शकता. दिराचे बोलणे ऐकून माझ्या मनात थोडी आशा निर्माण झाली, कारण माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. मी शांतपणे त्याच्या मागे मोटरसायकलवर बसले. रस्ता खूप लांबचा वाटत होता. माझं मन धडधडत होतं. मनात प्रश्न येत होता की तो मला कुठे घेऊन जात असेल, एखाद्या नातलगाकडे की एखाद्या आश्रमात. पण अचानक मोटरसायकल एका सुनसान ठिकाणी थांबली. मी वर पाहिलं आणि माझं हृदय थरारलं, कारण ती जागा होती एक जुना भयावह स्मशान घाट, गंगेच्या काठी, पूर्ण शांत, जिथे फक्त वाऱ्याचा आवाज आणि झाडांच्या सावल्या होत्या. तिथे ठिकठिकाणी गेलेल्या माणसांची थडगी सुद्धा होती. हे सगळं पाहून मी घाबरून विचारलं, तुम्ही मला इथे का आणलं आहे? तो हसला, पण त्या हसण्यात काहीतरी विचित्र होतं. तो मला म्हणाला, इथे कोणी येत जात नाही, तुम्ही इथे आरामात राहू शकता, कोणालाही काहीच फरक पडणार नाही. एवढं बोलून तो हसत हसत निघूनही गेला. मी तिथेच उभी राहिले, एकटी. संध्याकाळ होत होती. आकाश लालसर झालं होतं आणि त्या स्मशानातील थडगी आणखी भयानक वाटत होत्या. वारा झाडांच्या पानातून सुसाट वाहत होता आणि मला प्रत्येक क्षणी असं वाटत होतं की कोणीतरी माझ्या मागे उभा आहे. भीती, दुःख आणि एकटेपणा सगळं एकत्र माझ्या मनावर कोसळत होतं. मी हळूहळू एका झाडाजवळ जाऊन बसले. मनात एकच विचार, आजची रात्र कशी तरी काढायची, उद्या काहीतरी पाहूयात. पण मला अजिबात कल्पना नव्हती की ही रात्र माझ्या आयुष्यातला एक असं वळण देणार होती ज्यामुळे सगळंच बदलून जाणार होतं. त्या रात्री मी झाडाला टेकून बसले होते. डोळ्यात अश्रू होते, मनात भीती होती आणि शरीर पूर्ण थकलं होतं. किती वेळ गेला ते मला कळलंच नाही. रडता रडता कधी डोळा लागला तेही समजलं नाही. काही वेळानंतर माझी झोप हलक्या आवाजाने तुटली. दूर कुठेतरी मंदिरात आरती सुरू झाली होती. त्या मंदिरातील घंटीचा आवाज शांततेला छेद देत होता, पण त्यात एक वेगळाच दिलासा होता. मी हळूहळू डोळे उघडले. अजूनही भोवती अंधारच होता, पण आरतीचा आवाज माझ्या मनाला थोडासा धीर देत होता. मी उठून बसणार इतक्यात माझी नजर समोर गेली आणि मी थक्कच झाले, कारण माझ्या समोर अगदी माझ्या हाताच्या अंतरावर काहीतरी ठेवलेलं होतं. मी नीट पाहिलं आणि माझा श्वासच थांबला. तिथे 3 पुड्यांचा जेवणाचा डब्बा होता. ते पाहून मला विचित्रच वाटलं. इथे स्मशानभूमीत हा जेवणाचा डब्बा कसा काय? काही वेळ मी त्या डब्याला हात लावला नाही, पण नंतर नाईलाजाने तो डब्बा मी उघडलाच
आतमध्ये पाहते तर डब्यामध्ये गरम गरम अन्न होतं. शेजारी एक पाण्याची बाटलीही होती. काही फळं, 2-3 पोळ्या, भाजी आणि थोडीशी गोडधोडही. माझं हृदय जोरात धडधडू लागलं. मी पटकन इकडे तिकडे पाहिलं, पण तिथे कोणीच नव्हतं. ना पावलांचा आवाज, ना कोणाचं सावट, फक्त शांतता. हे इथे कसं आलं? मी स्वतःशीच पुटपुटले. क्षणभर मला भीती वाटली. काहीतरी चुकीचं तर नाही ना? कोणीतरी माझ्यावर नजर ठेवून तर नाही ना? पण पुढच्या क्षणी माझ्या मनात दुसरा विचार आला. कदाचित ही देवाची मदत असेल. माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी आकाशाकडे पाहिलं आणि हात जोडले. देवा, तू मला या निर्जन ठिकाणीही एकटं सोडलंस नाहीस रे. माझे हात थरथरत होते, पण भूक इतकी लागली होती की मी स्वतःला थांबवू शकले नाही. मी हळूहळू ते अन्न खायला सुरुवात केली. प्रत्येक घासासोबत माझ्या मनात कृतज्ञता होती. त्या रात्री त्या स्मशानात बसून मला पहिल्यांदा वाटलं, कोणीतरी आहे जो माझी काळजी घेतोय. त्या रात्री झाडाजवळ बसल्या बसल्या मला कधी झोप लागली ते कळालंच नाही. दुसऱ्या दिवशी मी दिवसभर त्या घटनेचा विचार करत राहिले. कोण असेल तो, जो इथे येऊन अन्न ठेवून जातो? पण मग मला तो दिसत का नाही? मी खूप वेळ इकडे तिकडे शोधलं. झाडांमागे पाहिलं, थडग्यांजवळ गेले, पण काहीच सापडलं नाही. संध्याकाळ झाली. पुन्हा तोच आरतीचा आवाज आणि माझं मन पुन्हा तणावाने भरलं. आजही तेच पुन्हा येईल का? आजही मला कोणी जेवणाचा डबा ठेवून जाईल का? मी शांत बसून वाट पाहत होते, पण कोणीच आलं नाही. जेव्हा मला झोप लागली तेव्हा पुन्हा कोणीतरी तिथे डबा ठेवून निघूनही गेलं. काही वेळानंतर जेव्हा मला दचकून जाग आली तेव्हा समोरचा डबा पाहून मात्र माझ्या अंगावर काटाच आला. हा आता योगायोग नव्हता. काहीतरी गूढ होतं, जे माझ्या समजण्याच्या पलीकडचं होतं. असं 7 ते 8 दिवस चालू राहिलं. मलाही जिवंत राहायला अन्न मिळतच होतं. इथून मी बाहेरही पडू शकत नव्हते, कारण बाहेरचं जग या स्मशानभूमीपेक्षा भयानक होतं. दर संध्याकाळी आरती माझ्या कानावर पडायची तेव्हा मला खूप मनातून शांत वाटायचं. रात्री झोप लागली की जाग आल्यानंतर अन्नाचा डबा माझ्या समोर असायचा. मी कधीच कोणाला पाहिलं नाही, ना येताना ना जाताना. सुरुवातीला मला खूप भीती वाटायची. रात्री प्रत्येक आवाज मला दचकवायचा. पानांची सळसळही मला भास वाटायची. पण हळूहळू त्या भीतीची जागा एका विचित्र शांततेने घेतली. त्या स्मशानात जिथे मृत्यूचं साम्राज्य होतं, तिथे मला जिवंत राहण्यासाठी आधार मिळत होता. मी दिवसभर झाडाखाली बसून राहायचे. कधी गंगेच्या प्रवाहाकडे पाहायचे, कधी आकाशाकडे, आणि कधी स्वतःच्या नशिबाचा विचार करत शांतपणे रडायचे. ती थडगी, ते झाड, ती शांतता जणू माझं दुःख ऐकत होती. मला हळूहळू वाटू लागलं, ही जागा माझी झाली आहे. पण एक प्रश्न मात्र सतत मनात घुमत होता. तो कोण आहे? कोण आहे जो माझ्यासाठी रोज अन्न ठेवून जातो? का तो मला दिसत नाही? तो माणूस आहे की काहीतरी वेगळं? मी अनेक वेळा ठरवलं, आज मी जागीच राहणार, आज मी त्या माणसाला पाहणार. पण प्रत्येक वेळी झोप माझ्यावर हावी व्हायची. जणू कोणीतरी मला मुद्दामहून झोपवून टाकत होतं. आणि मग एके दिवशी आली पौर्णिमेची रात्र. चंद्रप्रकाशाने सगळं स्मशान उजळलं होतं. हवा थंड होती. वातावरणात एक वेगळाच गूढपणा होता. त्या रात्री मी ठरवलं, आज काहीही झालं तरी मी झोपणार नाही. आज मी सत्य जाणूनच घेणार. आज मी त्या अदृश्य मदतनीसला पाहणारच. मी नेहमीप्रमाणे झाडाला टेकून पडले. डोळे बंद केले, पण यावेळेस मी पूर्णपणे जागी होते. माझं हृदय जोरदार धडधडत होतं आणि मी वाट पाहत होते त्या क्षणाची, ज्याने माझं आयुष्य कायमचं बदलणार होतं. त्या पौर्णिमेच्या शांत चांदण्यानी भरलेल्या रात्री मी डोळे मिटून पडले होते. मन मात्र पूर्ण जागं होतं. माझं हृदय इतक्या जोरात धडधडत होतं की जणू त्याचा आवाजच बाहेर ऐकू येईल असं वाटत होतं.
भोवती पूर्ण शांतता होती. फक्त अधूनमधून वाऱ्यामुळे पानांची सळसळ होत होती. काही वेळ गेला आणि अचानक मला तो परिचित आवाज ऐकू आला. पानांवर हलकेच पडणाऱ्या पावलांचा आवाज. माझं शरीर थरथरलं, पण मी स्वतःला शांत ठेवलं. तो आवाज हळूहळू माझ्याजवळ येत होता. एक एक पाऊल, सावध, संथ. मग तो अगदी माझ्याजवळ थांबला. मला डोळे बंद ठेवूनच जाणवलं कोणीतरी खाली वाकलं आणि नेहमीप्रमाणे डबा ठेवू लागलं. पाण्याची बाटली जमिनीवर ठेवली. डबा ठेवल्याचा हलका आवाज आला. सगळं तसंच होतं जसं रोज व्हायचं, पण आज काहीतरी वेगळं घडलं. अचानक कोणीतरी माझ्या डोक्यावरून हळूच हात फिरवला. तो स्पर्श ना थंड होता ना भीतीदायक, तर खूपच मऊ, प्रेमळ आणि आपुलकीचा होता. जणू आई आपल्या लेकराला सांभाळते तसाच. माझं मन अचानक भरून आलं, पण मी अजूनही शांत पडून राहिले. तो हात काही क्षण माझ्या डोक्यावर थांबला आणि मग हळूहळू दूर झाला. त्यानंतर पुन्हा पावलांचा आवाज. तो माणूस निघून जात होता. बस, हाच तो क्षण होता ज्याची मी इतके दिवस वाट पाहत होते. मी लगेच डोळे उघडले आणि पटकन उठून बसले. माझी नजर समोर गेली आणि मला एक सावली दूर जाताना दिसली. ती फार वेगाने चालत नव्हती, हळूहळू पुढे सरकत होती. माझं हृदय जोरात धडधडत होतं. भीती होती, पण त्याहून जास्त उत्सुकता होती. मी हिम्मत करून आवाज दिला, ऐका, कोण आहात तुम्ही? तो माणूस थांबला. त्याने डोक्यावरून अंगावर शॉल घेतलेली, त्यामुळे पाठीमागून तो पुरुष आहे की स्त्री कळतच नव्हतं. आवाज दिल्यानंतर क्षणभर सगळं शांत झालं. जणू वेळच थांबली होती. मी हळूहळू उठले. कापणाऱ्या पावलांनी त्याच्याकडे चालू लागले. प्रत्येक पाऊल जड वाटत होतं, पण मनात एक विचित्र धैर्यही होतं. मी त्याच्या अगदी जवळ जाऊन उभी राहिले. तो अजूनही माझ्याकडे पाठ करून उभा होता. मी हळू आवाजात विचारलं, तुम्ही कोण आहात? कोणतंही उत्तर नाही, फक्त वारा आणि शांतता. मी अजून एक पाऊल पुढे गेले आणि थरथरत्या हाताने त्याच्या खांद्याला स्पर्श केला. तो एक क्षण स्थिर झाला. माझं हृदय जणू तोंडातच आलं होतं. मी हिम्मत करून त्याला हळूच माझ्याकडे वळवलं आणि माझा श्वास थांबला. माझ्यासमोर न कोणतं भूत होतं, न कोणती भयानक आकृती, तर एक मुलगी उभी होती. तिचा चेहरा फिकट होता. डोळ्याखाली काळी वर्तुळं होती. हातात डब्याची पिशवी होती. ती मला पाहून घाबरली. जणू तिला अपेक्षाच नव्हती की मी जागी असेन. ती मागे सरकू लागली, पण मी लगेच तिचा हात धरला. माझ्या मनात आता भीती नव्हती, फक्त एक प्रश्न आणि एक ओळखीची जाणीव. मी तिच्याकडे बारकाईने पाहिलं. तिचा चेहरा मला कुठेतरी पाहिल्यासारखा वाटत होता. मी आठवण्याचा प्रयत्न करू लागले आणि अचानक माझ्या आठवणीत एक जुना प्रसंग चमकला. काही वर्षांपूर्वी मी आणि माझा नवरा बाजारातून परत येत होतो. रस्त्याच्या कडेला एक मुलगी बसून रडत होती. तिचे कपडे थोडे फाटलेले होते. ती खूप भुकेली आणि घाबरलेली दिसत होती. काही मुलं तिला त्रास देत होती. माझ्या नवऱ्याने लगेच गाडी थांबवली. त्या मुलांना हकलावून लावलं. मी त्या मुलीला जवळ घेतलं. तिला पाणी दिलं. आम्ही तिला घरी आणलं. तिला जेवायला दिलं. नवी कपडेही दिली. ती अनाथ होती, एकटी आणि असहाय्य. आम्ही तिच्यासाठी सुरक्षित जागा शोधली. तिच्या शिक्षणासाठी मदत केली. त्या दिवशी तिच्या डोळ्यात जे आभार होते ते मी कधीच विसरू शकले नव्हते. आणि आज तीच मुलगी माझ्यासमोर उभी होती. माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी थरथरत्या आवाजात विचारलं, तू तीच आहेस ना? ती रडू लागली आणि हळूच मान हलवली. म्हणाली, हो, तुमचे माझ्यावर खूप उपकार आहेत. जर तुम्ही त्यावेळी मला मदत केली नसती तर आज मी इथे नसते. मी तुम्हाला कधीच विसरले नाही. माझं हृदय भरून आलं. त्या अंधाऱ्या भयावह स्मशानात आज मला एक आपलं माणूस सापडलं होतं. आणि त्या क्षणी मला जाणवलं, कधी कधी देव स्वतः येत नाही, तो कोणाच्या तरी रूपात आपल्यापर्यंत मदत पोहोचवतोच.
त्या क्षणी आम्ही दोघीही एकमेकींकडे पाहत उभ्या होतो. डोळ्यात अश्रू, मनात हजारो भावना. काही क्षण कोणाच्याही तोंडून शब्द निघाले नाहीत, फक्त शांतता. पण ती शांतता आता भयानक नव्हती, तर भावनांनी भरलेली होती. ती मुलगी हळूहळू बोलू लागली. तिचा आवाज थरथरत होता, पण प्रत्येक शब्दात प्रामाणिकपणा होता. तुम्ही मला त्या दिवशी वाचवलं, माझी इज्जत वाचवली, मला अन्न दिलत, कपडे दिलेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला जगण्याची संधी दिलीत. जर तुम्ही आणि दादांनी त्या दिवशी मला मदत केली नसती तर कदाचित मी आज जिवंतही राहिले नसते. मी शांतपणे तिचं बोलणं ऐकत होते. माझ्या मनात त्या जुन्या आठवणी पुन्हा जिवंत होत होत्या. ती पुढे म्हणाली, तुम्ही मला एका सुरक्षित ठिकाणी ठेवलं, माझ्या शिक्षणाची जबाबदारी घेतलीत आणि मला उभं राहायला शिकवलं. मी खूप मेहनत केली आणि आज मी एक वकील आहे. हे ऐकून मी क्षणभर थक्कच झाले. माझ्या डोळ्यात अभिमानाचे अश्रू आले. ती पुढे म्हणाली, मी नेहमी विचार करत होते की एक दिवस तुम्हाला भेटून धन्यवाद द्यायचेच, म्हणून मी तुम्हाला शोधायला सुरुवात केली. पण जेव्हा मला कळलं की दादा आता नाहीत आणि तुम्हाला घरातून बाहेर काढलं आहे, तेव्हा माझं मन तुटलं. बोलता बोलता तिचा आवाज भरून आला, मला तुमच्या समोर यायचंच होतं. अशी लपून छपून मदत करायची नव्हती, पण एक मन म्हणालं कदाचित तुम्ही माझी मदत स्वीकारणार नाही, म्हणून मी दुरूनच तुमची काळजी घ्यायला सुरुवात केली. रोज संध्याकाळी अन्न ठेवत होते, फक्त एवढ्यासाठी की तुम्ही उपाशी राहू नये. हे ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रूंचा पूरच आला. मी पुढे होऊन तिला घट्ट मिठी मारली. बाळा, तू माझ्यासाठी देवाने पाठवलेली मदत आहेस, मग तुझी मदत मी का नाही स्वीकारणार ग? रक्ताच्या नात्यांनी पाठ फिरवली, पण तू कोण कुठली माझ्यासाठी देवासारखी धावून आलीस. तीही मला घट्ट बिलगून रडू लागली. जणू अनेक वर्षांचं ओझं त्या मिठीत हलकं होत होतं. त्या रात्री त्या स्मशानात जिथे मला फक्त अंधार आणि भीती दिसत होती, तिथेच मला एक नवं नातं मिळालं होतं, एक नवा आधार. थोड्या वेळाने ती माझा हात धरून मला म्हणाली, आता तुम्ही इथे राहणार नाहीत, तुम्ही माझ्यासोबत येणार. मी थोडी थांबले. मागे वळून त्या स्मशानाकडे पाहिलं, त्या झाडांकडे, त्या थडग्यांकडे जिथे मी माझे सर्व दुःख ओतले होते. मग मी गंगेच्या दिशेने पाहिलं, मनात देवाचे आभार मानले आणि शांतपणे तिच्यासोबत चालायला लागले. ती मला तिच्या घरी घेऊन गेली. एक छोटंसं घर होतं, स्वच्छ आणि नीटनेटकं घर होतं. आत पाऊल टाकताच मला एक वेगळी शांतता जाणवली. अनेक दिवसांनी मला असं वाटलं, मी आता एकटी नाही. तिने माझी खूप काळजी घेतली, माझ्यासाठी गरम जेवण बनवलं, आरामासाठी जागा दिली आणि सर्वात महत्त्वाचं, मला पुन्हा माणूस म्हणून जगण्याचा आधार दिला. काही दिवस गेले आणि एके दिवशी ती माझ्यासमोर बसून ठामपणे म्हणाली, आता तुमचं आयुष्य इथून पुढे बदलणार आहे. तुम्हाला तुमचा हक्क मिळालाच पाहिजे. मी आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. कसला हक्क? तुला काय म्हणायचं आहे? ती आत्मविश्वासाने म्हणाली, तुमच्या नवऱ्याच्या संपत्तीवर तुमचा पूर्ण हक्क आहे आणि मी तुम्हाला तो मिळवून देणारच. त्यानंतर सुरू झाला एक नवीन संघर्ष. पण यावेळी मी एकटी नव्हते. ती मुलगी, आता एक हुशार वकील, माझ्या बाजूने उभी होती. तिने केस तयार केली, पुरावे गोळा केले, कोर्टात अर्ज दाखल केला. प्रत्येक सुनावणीत ती माझ्यासोबत उभी राहिली आणि प्रत्येक वेळी आम्हाला वाटायचं की आता सत्य जिंकणारच. पण एक दिवस कोर्टात असं काही घडलं ज्याने आमच्या पायाखालची जमीनच सरकली. माझा धीर आत्मविश्वासाने कोर्टात उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र हसू होतं. त्याने काही कागद न्यायाधीशांसमोर सादर केले. ते पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले. त्या कागदांमध्ये लिहिलं होतं की माझ्या नवऱ्याने मृत्यूपूर्वी सगळी संपत्ती आपल्या भावाच्या म्हणजे माझ्या दिराच्या नावावर केली होती.
हे पाहून माझं डोकंच फिरलं. हे सगळं खोटं आहे, मी थरथरत्या आवाजात म्हणाले. पण कागद अगदी खरे वाटत होते. स्वाक्षरी, शिक्का सगळं व्यवस्थित. कोर्टात कुजबूज सुरू झाली. काही क्षणांसाठी मला असं वाटलं की सगळंच संपलं. मी पुन्हा हरले. पण माझ्यासोबत उभी असलेली ती मुलगी, आता एक हुशार वकील, शांत होती. तिच्या डोळ्यात भीती नव्हती, तर एक तीक्ष्ण नजर होती. जणू काहीतरी ती शोधत होती. सुनावणी संपल्यावर ती माझ्याकडे वळली आणि म्हणाली, हे कागद बनावट आहेत आणि मी ते सिद्ध करणार. त्या क्षणी माझ्या मनात पुन्हा आशेचा किरण जागा झाला. पुढचे काही दिवस आम्ही त्या कागदांचा बारकाईने अभ्यास सुरू केला. ती मुलगी, जिने आयुष्यात खूप संघर्ष करून वकील बनली होती, तिचं प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकत होती. तिने मला शांतपणे विचारलं, तुमच्या नवऱ्याने कधी तुम्हाला सांगितलं होतं का की तो संपत्ती कुणाच्या नावावर करतोय? मी ठामपणे नकारार्थी मान हलवली आणि म्हणाले, नाही, ते असं कधीच करणार नाहीत. तिने लगेच तपास सुरू केला. बँकेची नोंद, सहीचे नमुने, कागदांवरील तारीख सगळं तपासलं आणि हळूहळू एक भयानक सत्य समोर येऊ लागलं. त्या कागदांवरील सही ती माझ्या नवऱ्याची नव्हतीच. ती हुबेहूब नक्कल होती, पण खरी नव्हती. इतकंच नाही तर त्या कागदांची तारीखही संशयास्पद होती. ज्या दिवशी म्हणे कागद तयार झाले, त्या दिवशी माझे पती रुग्णालयात होते. माझ्या अंगावर काटा आला. म्हणजेच हा सगळा एक गट होता. माझ्या डोळ्यासमोर त्या दिवशीचा प्रसंग उभा राहिला, ज्या दिवशी माझ्या दिराने मला स्मशानात सोडलं होतं. आता सगळं स्पष्ट होत होतं. तो मला मदत करत नव्हताच, तो मला कायमचं दूर करत होता, कारण मीच त्याच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा होते. पुढच्या सुनावणीत ती मुलगी पूर्ण तयारीनिशी कोर्टात उभी राहिली. तिचा आवाज ठाम होता आणि तिच्या प्रत्येक शब्दात आत्मविश्वास झळकत होता. तिने न्यायालयासमोर एक एक पुरावा सादर केला. बनावट सही, चुकीच्या तारखा आणि तज्ज्ञांचा अहवाल. कोर्टात शांतता पसरली होती. माझ्या दिराचा चेहरा पांढरा फिकट पडला होता. त्याचं खोटं हळूहळू सगळ्यांसमोर उघडं होत होतं. कोर्टात उपस्थित प्रत्येक जण आता त्याच्याकडे वेगळ्याच नजरेने पाहत होता. त्याच्या आत्मविश्वासाची जागा भीतीने घेतली होती. तेवढ्यात माझ्या वकिलाने, म्हणजे त्या मुलीने, एक महत्त्वाचा मुद्दा न्यायालयासमोर मांडला. ती म्हणाली, माननीय न्यायाधीश, या फसवणुकीत फक्त आरोपी एकटाच नाही, यामागे आणखी कोणाची साथ आहे हेही समोर येणं आवश्यक आहे. हे ऐकताच सगळ्यांचे लक्ष माझ्या सासूकडे वळालं. तिच्या चेहऱ्यावरही तणाव स्पष्ट दिसत होता. काही क्षण ती शांत बसली, पण सत्य जास्त वेळ लपून राहू शकत नाही. चौकशी दरम्यान हळूहळू सत्य बाहेर आलं. माझ्या सासूचीही या कटात माझ्या दिराला साथ होती, कारण तिला माहिती होतं की जर मला घरात ठेवलं तर संपत्तीचा अर्धा हिस्सा माझ्या नावावर जाईल आणि जर मी घराबाहेर गेले तर ती संपत्ती तिच्या आणि तिच्या मुलाच्या ताब्यातच राहील. तिच्या मनात आईचं प्रेम कमी आणि संपत्तीची लालसा जास्तच होती. तिने स्वतःच्या सुनबाईला घराबाहेर काढण्याचा निर्णय घेतला. हे सगळं ऐकताना माझं मन सुन्न झालं. ज्या घराला मी माझं मानलं, ज्या लोकांना आपलं समजलं, तेच माझ्या आयुष्याचा नाश करण्यामागे उभे होते. कोर्टात पूर्ण शांतता होती. न्यायाधीशांनी सर्व पुरावे, साक्षी आणि कबुली जबाब ऐकून घेतले आणि मग तो क्षण आला, निकालाचा क्षण. न्यायाधीशांनी ठाम आवाजात निर्णय दिला. बनावट कागदपत्रे सादर करणे, फसवणूक करणे आणि कायद्याचा गैरवापर केल्याबद्दल माझ्या दिराला दोषी ठरवण्यात आलं. त्याला तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. माझ्या सासूचाही या कटात सहभाग असल्याचं सिद्ध झाल्यामुळे तिलाही कायद्याप्रमाणे शिक्षा ठोठावण्यात आली होती. त्या क्षणी माझ्या मनात एक विचित्र भावना निर्माण झाली. एक मुलगा आधीच देवाघरी गेला होता
आणि दुसरा स्वतःच्या लोभामुळे तुरुंगात गेला. त्या आईने सर्व काही गमावलं होतं, कारण तिने सत्य आणि माणुसकीचा त्याग केला होता. मी शांतपणे उभी राहिले. डोळ्यात अश्रू होते, पण यावेळी ते कमकुवतपणाचे नव्हते, ते होते न्याय मिळाल्याचे आणि नव्या सुरुवातीचे. मी त्या मुलीकडे पाहिलं, जिने मला अंधारातून बाहेर काढलं होतं. मी तिचा हात हातात घेतला आणि हळू आवाजात तिला म्हणाले, आज मला खात्री झाली, वाईट कितीही ताकदवान असलं तरी शेवटी जिंकतं ते फक्त सत्यच. ती हलकेच हसली. त्या दिवसानंतर माझ्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू झाला. भूतकाळाच्या जखमा होत्या, पण त्यावर विश्वासाची फुंकर होती आणि मनात एक ठाम विचार होता, ज्याने चांगुलपणाची वाट धरली त्याला शेवटी न्याय आणि शांती नक्कीच मिळते. तर मित्र आणि मैत्रिणींनो, या कथेतून आपल्याला कळतं की संकट कितीही मोठं असलं तरी विश्वास सोडायचा नाही. आपण केलेली मदत कधीच वाया जात नाही. योग्य वेळ आल्यावर ती आपल्यालाच वाचवते. जर त्या मुलीला आम्ही नवरा बायकोने वाचवलं नसतं तर कदाचित मी त्या स्मशानातच रात्र काढत असते. त्यामुळे धैर्य, विश्वास आणि चांगुलपणा हेच खरे आधार असतात. तुमच्या बाबतीत असे कधी झाले का की कधी काळी तुम्ही एखाद्याला मदत केली असेल आणि पुन्हा तुमच्यासाठी देवाच्या रूपात ती मदत आली? तुम्हाला असे अनुभव आले असतील तर मला कमेंट्स करून नक्की सांगा बरं का. आणि आपल्या नात्यांचा स्पर्श या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.